Audio Jungle. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा 30वा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात पार पडला। दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लिमिटेड, लक्ष्मीनगर, देगाव, येळेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते झाले। प्रमुख उपस्थिती डॉक्टर श्री अजितजी गोपछडे, खासदार राज्यसभा, माननीय सौ अमिताताई चव्हाण, माजी आमदार भोकर, माननीय आमदार ॲडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण, आमदार भोकर, माननीय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड, आमदार मुखेड, माननीय आमदार श्री राजेशजी पवार, आमदार नायगाव खैरगाव, माननीय आमदार श्री जितेशजी अंतापूरकर, आमदार देगलूर व तसेच भाजपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। श्री नरेंद्र भगवानराव चव्हाण, अध्यक्ष भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लिमिटेड, श्री SR पाटील, कार्यकारी संचालक व सर्व संचालक मंडळही त्या ठिकाणी उपस्थित होते। हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला। त्या ठिकाणी सर्व भाजपचे कार्यकर्ते व तसेच सर्व कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते। दिवाळीचा फराळ जास्त झाल्यामुळे थोडं सुस्त बसले सर्व असं हॉटेल लागलं। बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। मित्र, या ठिकाणी भाषणाला सुरुवात करायच्या अगोदर बाबासाहेब पाटील सहकार मंत्री या नात्याने आपल्या कारखान्यावर प्रथमच गळीत हंगामा करता येत आहे। त्यांचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे। त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार क्षेत्र असो, आपला कारखाना असो, या बाबतीमध्ये मी सदैव तुमच्या बरोबर आहे जे आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे। मनपूर्वक त्यांचे आभार या ठिकाणी प्रथम व्यक्त करतो। आजच्या या गळीत हंगामाच्या शुभारंभाला उपस्थित असलेले सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील, आज पंढरपूर खास आलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन कल्याणरावजी काळे, माजी आमदार महानगराचे भाजपा अध्यक्ष अमर राजूरकर, नरेंद्र चव्हाण चेअरमन कारखान्याचे गणपतराव तिडके, माजी चेअरमन संजय लहानकर, लक्ष्मणरावजी जाधव, चैतन्य बापू देशमुख, आमचे एकनाथ पवार साहेब, दत्ता पाटील कोकाटे, सचिन पाटील उमरेकर, गोविंदजी नागेलीकर, बाळासाहेब बारडकर, BR कदम, बालाजी बच्चेवार, बालाजी गव्हाणे, दत्तू देशमुख, दिवाकर रेड्डी, श्यामराव पाटील टेकाळे, गांधी पवार, जगदीश पाटील, बाळासाहेब प्रल्हादराव देशमुख घोशीकर, प्रकाशराव देशमुख, भेटू देवशीकर, बालाजी कोयण, विश्वास देशमुख, आपले उपनिबंधक, त्याचबरोबर दिलीपरावजी सोमठाणकर, किशोर पाटील अमृतकर, माणिकराव जाधव, गजानन कदम, कैलास दाड, या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकारी संचालक श्याम पाटील, सर्व आपले पत्रकार बांधव, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उत्पादक शेतकरी, सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी, सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते देवराय, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज दिवाळी काल झाली, दिवाळीचे अजून 2 दिवस आहे। 2 दिवस शुक्रवार शनिवारच आहे। मशिनरी तयार आहे। 1 तारखेपासून कारखाना विस्तर गाळप सुरू होणार आहे। म्हणजे कारखान्याचं गाळप सुरू झालं तर राजकीय गाळप सुद्धा सुरू होणार आहे। दोन्ही गाळप सुरू होणार। त्यामुळे मतदार खुश आहेत आणि लोक अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये आज लोक बिलकुल तयार बसलेले आहेत। आता उमेदवाराने ठरवायचं कितना भेजना है ऊस म्हणलो, कितना ऊस भेजना है और कहाँ भेजना, तो यहाँ बेचेंगे तो फायदे में रहेंगे,
और कहीं भेजेंगे तो मैं गारंटी नहीं लेता। त्यामुळे या सर्व तयारीशी गर्दी पाहिजे, एवढी गर्दी कधीच पाहिजे नाही। बाबासाहेब पाटील आले म्हणून गर्दी आहेच, परंतु एक चांगल्या वातावरणामध्ये गळीत हंगाम सुरू होत आहे। आगामी काळ चांगला राहणार आहे। ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की आगामी वर्ष शेतकऱ्यांचा समाधानाचं समृद्धीचं जावं, ईश्वरचरणी हीच प्रार्थना। सहकार मंत्री म्हटल्यानंतर खूप जबाबदारी आहे। मी राज्य चालवलंय, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील त्या काळात होते, आज बाबासाहेब आहेत। आम्ही सर्व राजकीय उतार चढ उतार बाबासाहेबांनी थोरले बंधू बाळासाहेब जाधव आम्ही सर्वांनी गौरवून राजकीय उत्तर उतार पाहिलेले आहे। आणि त्यामुळे मित्र पक्षामधले मित्रात मित्र कोण असेल, बाबासाहेब बाळासाहेब पाहिले, अडचणीचा कारण पाहिले, परंतु आम्ही आपल्या मूळ ध्येयापासून तरी गडबडलो नाही, बाजूला गेलो नाही। आणि त्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्राचा सहकार विभाग एक अनुभवी नेतृत्वाच्या हाती आहे, ज्यांनी स्वतः कारखाना चालवला आहे, स्वतः राजकीय क्षेत्र सांभाळलं आहे, नागपूर सारख्या प्रगल्भ जिल्ह्यामध्ये आज ते काम करत आहे। आणि जो भाग एकेकाळी माझा लोकसभेचा मतदारसंघाचा भाग आहे आणि ज्यांनी मला सांभाळण्याचं काम त्या काळात केलं ते अहमदपूरचे आमदार बाळासाहेब आहेत। आणि त्यामुळे या मित्रत्वाच्या संबंधातून सहकारातून समृद्धी झाली पाहिजे, घोषवाक्य सगळ्या सहकार विभागाचा आहे की ज्या माध्यमातून आपल्याला सहकारातून हे वर्ष आपल्याला माहिती आहे 2025 आंतरराष्ट्रीय सहकाराचं वर्ष आहे। इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त भारतातच नव्हे संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी सहकार क्षेत्र आहे त्यासाठी हे महत्वाचं वर्ष 2025 सहकारीसाठी आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष आहे। आणि या सहकार वर्षामध्ये बाबासाहेब निर्णय घराघर घेऊन टाका। सहकार क्षेत्र हे लोकांच्या मालकीचं सहकार क्षेत्र आहे, सहकारी सभासद त्याचे आहेत, सभासदाचं हित, जनतेचं हित। आणि आगामी काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काय नवीन करता येईल आपल्याला या बाबतीमध्ये आपण सखोल विचार करून धोरणात्मक निर्णय घराघर घेतले पाहिजे ही मी तुम्हाला आग्रहाची विनंती करणार। चांगले निर्णय घ्या, दूरदृष्टी ठेवून विचार करा। या बाबतीमध्ये मला देशाचे गृहमंत्री आणि विद्यमान सरकारमध्ये देशाचे अमित भाई शाह यांचे आभार मानले पाहिजे की गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्याकडे सरकार विभाग नवीन आला, पण मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्र केंद्राकडे खातं उघडलं सहकार क्षेत्राचं आणि सहकार विभागामध्ये अमूलाग्र निर्णय घेतले। असं आहे की सहकार क्षेत्राचा निर्णय एखादा 4 सालामध्ये उशिरा झाला तर भाव पडतात, भाडून साखर येते, निर्यात निर्बंध येतात, हे सगळ्या गोष्टी रोज पाहावं लागतात। साखरेचा भाव आज काय उद्या काय, लोकांना वाटते की भाव साखर द्या, आपण बऱ्याच सर्व साखर गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव स्थिर झाले, मोठा 3900 असतात 3900। साखरेचा भाव गेल्या वर्षभरामध्ये 3839च्या घरात गेला, एकेकाळी 1900 गेला, एकेकाळी 5-6 वर्षांपूर्वी 1900 रुपये क्विंटलला झाले होते, आज 3900 रुपये भाव स्थिरावलेला आहे। भाव चांगला मिळाला तर उसाला भाव मिळतो, भाव गणित सरळ आहे, हा धंदा आहे, हा धंद्यासारखाच चालवावा लागतो। उसाला भाव चांगला द्यायचा तर साखरेचा भाव चांगला मिळाला पाहिजे। आणि म्हणून अमित भाईंच्या धोरणामुळे आज साखरेचे भाव स्थिरावले, आंतरराष्ट्रीय धोरणं व्यवस्थित राबवली गेली, निर्णय चांगले झाले, कारखानदारांच्या अडचणी म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या अडचणी निर्माण होतात। पर्यायाने कारखाना चालतोय शेतकऱ्यासाठी चालतो आहे आणि कारखान्याचा हिताचा निर्णय म्हणजे कारखानदाराच्या हिताचा निर्णय नाही, पर्यायाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे की सरकार तातडीने घेत आहे, लवकर निर्णय घेते आहे। तो इथेनॉलच्या बाबतीमध्ये असो, आपल्यावर इथेनॉल निर्माण करण्यासाठी ज्यूस इथेनॉल निर्माण केल्यावर साखरेचे भाव कमी पडतात, साखर जास्त झाली भाव पडतात, साखर कमी झाली तर मग भाव वाढतात, ऊस उत्पादन कमी झालं साखर निर्माण होते, साखर झाली तर ऊसाचे भाव वाढतात। परंतु अनेक वेळा साखर खूप देशामध्ये ऊस लागवड झाली, अतिरिक्त ऊस झाला तर साखरेचं प्रोडक्शन वाढतं, साखरेचं प्रोडक्शन जर वाढलं तर मग बाजारपेठेमध्ये भाव कमी होतात, हे आपण अनुभवलेलं आहे। अशा वेळेस
निर्यातीला परवानगी द्यायचं धोरण पुढे स्वीकारलं असेल आम्ही बाईंनी तातडीने निर्णय घेतला की एक्सपोर्टला परवानगी देऊ टाकते अतिरिक्त माल बाहेर गेला की आपल्याकडे जेवढी गरज तेवढा माल राहतो आणि त्या मालाला आपला भाव देता येतो चांगला भाव देता येतो आम्ही बाईंनी केलं इथेनॉलला चांगला भाव देताना हे केले डिस्प्ले फक्त 4 महिने चालते 4 महिने चालते कारखाना चालू असताना चालते पण कारखाना बंद झाल्यानंतर 4-6 महिने बंद राहते कारण मग ज्यूसच नाही की आपल्याकडे मळीच नाही तर चालणार कशी डिस्टर्बी मग आता परवानगी दिली की जो खराब तांदूळ आहे तो खराब तांदूळ वापरता आला पाहिजे मक्यातून आपल्याला इथेनॉल काढता आला पाहिजे की नवीन निर्णय घेतले या नवीन निर्णयामुळे आता डिस्टिलरी जे 4 महिने चालत होती ती 12 महिने चालता येईल त्याच्यावर तुम्हाला पैसा हा वर्षभर फक्त ऊसावर पैसे मिळत नाही साखरेवर पैसे मिळत नाही भाव तो चांगला दिलाय 63 रुपये 73 रुपये या पद्धतीने आगामी काळामध्ये हे सगळे चांगले धोरणात्मक निर्णय घेतले आणि वेळेवर घेतले त्यामुळे याचा फायदा आपल्याला शुगर इंडस्ट्रीला साखर कारखान्याला चांगल्या पद्धतीने मिळू लागलेला आहे मित्रांनो की पाऊस जास्त त्यांच्याकडे लातूरला झाला नांदेडला झाला परभणी हिंगोली मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस झाला की कधी एवढा पाऊस आम्ही अनुभवला नव्हता फायदा नव्हता आणि गावामध्ये 10 फूट 15 फूट पाऊस पाणी वर गेलेला आणि त्यामुळे मी बाबासाहेबांना 2-3 मोठी सूचना करणार आहे एक तर आपल्याकडे धरणातला साठा जो आहे तो आम्ही 6 ते 7 पाळ्या सध्या आम्ही देतो आपलं ते क्षेत्र आहे ते सिद्धेश्वरचं आहे आपण जे पाणी सोडतो ते वर्षभरामध्ये 6 ते 7 पाळ्या खरीमध्ये रब्बी धरून 6 ते 7 पाळ्याला आपण पाणी देतो आणि नंतर वर्षभरात पाणी संपल्यानंतर मग पुढच्या साठवणीसाठी आपण पाणी प्यायसाठी राखून ठेवतो उन्हाळ्यामध्ये पाऊस कमी पडतो किंवा पाऊस आलाच नाही तर जुलैपर्यंत कसं ओढता आलं पाहिजे म्हणून आपण करतो आज सगळे धरणं मराठवाड्यात 100% धरणं भरले 100% धरणं भरलेली आणि म्हणून मी काल अधिकाऱ्यांशी चर्चा केली मी त्यांना सांगितलं की धोरणात्मक निर्णय वरिष्ठ पातळीवर घ्यावा लागणार आहे आणि तुम्ही त्या तुमच्या लोकांना वरच्या सुचवा तुम्ही की जे 7 पाळ्या देतो ते आपल्या 7च्या ऐवजी मधून जर पाणी सोडत राहू धरणातून तर शेतकऱ्याची गरज जेव्हा असते त्याला पाणी मिळालं पाहिजे 7च्या जास्त पाणी येणं हरकत नाही ते वर्षभरामध्ये 50% ते धरण कमी आपल्या खाली करता आलं पाहिजे आणि पाऊस चांगल्या प्रकारे हिशोब लक्षात घेऊन आपल्याला उर्वरित काळामध्ये पाणी साठवून ठेवलं तर पाऊस उशिरा घरी आला तर पाऊस आल्यानंतर धरण पुन्हा भरतं निवडणुका त्याच्याबद्दल आपण नागरिकांना काय सांगू इच्छिता मराठवाड्यामध्ये जो विकास झालाय मराठवाड्याचा तो कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी केला त्यांनी पाणी आणलं त्याच्यानंतर इंडस्ट्री असेल दळणवळण असेल रस्ते असतील एअरपोर्ट असतील ते काम आता अशोकराव चव्हाण साहेबांनी केलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातले आता सगळे जे भाजपचे अध्यक्ष आहेत किंवा लोक आहेत ते आता त्यांच्या छत्रीखाली सगळे एकत्र होत आहेत आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात सर्वात जास्त जागा या भाजपच्या निवडून येतील मराठवाड्यामध्ये युवकांसाठी त्याच्यामध्ये काही संधी असतील सर्वात महत्त्वाचं की मोदी साहेबांनी जे मेक इन इंडिया हे केलेलं आहे त्याच्यामुळं आज आपण बघतो की भारत पाकिस्तान युद्ध असेल ते ब्रह्मोस असेल ते भारतामध्ये तयार केलेलं आहे आज आयफोन जे आता सगळी यंग जनरेशन वापरते ते आयफोन पूर्व भारतामध्ये इम्पोर्ट व्हायचे आज आता भारत आयफोन दुसऱ्या देशांना देते आणि त्याच्यात आपल्याच देशातल्या लोकांना त्याच्यात काम मिळते मग शेती असो आता इथेनॉल आम्ही आमच्या इथे इथेनॉल तयार करतो इथून आता डायरेक्ट 19% ब्लेंडिंग हे पेट्रोलमध्ये आहे तर हा डायरेक्ट शेतकऱ्यांना ह्याचे पैसे मिळतात तर स्किल इंडिया असेल मेक इन इंडिया असेल यामुळे शेतकऱ्यांना त्याचे हे मिळतात आणि आता आम्ही आता ऊसाचं सुद्धा AI टेक्नॉलॉजीने आम्ही आता लागवड आम्ही ऊसाची करतोय तर यंग जनरेशनला टेक्नॉलॉजी त्यांना आवडते आणि शेतीमध्ये टेक्नॉलॉजी आणल्यानंतर यंग जनरेशन शेतीकडे वळेल आज जे आपले युवा पिढी आहे ते शेतीत काम करत नाहीत ते अशा जनरेशन AI सारखे जर टेक्नॉलॉजी आली तर शेतीमध्ये मुलं कामं करतील जोडधंदा असेल आता सहकारमध्ये सुद्धा ते सांगत होते की शेतीबरोबर जोडधंदा आपल्या भागात वाढायला पाहिजे मग तो दुधाचा असेल मत्स्यपालन असेल शेळीपालन असेल असे छोटे छोटे उद्योग जर युवकांनी केले तर त्यांना घरी बसल्या ते हातभार त्यांच्या घराला लावू शकतात फक्त नोकरीच्याच मागे न लागता शेतीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत ना त्याच्यामध्ये युवकांना काही स्थान असेल की नाही किंवा युवकांसाठी काय युवकांना स्थान राहील अनुभवी लोकांना स्थान राहील
आणि जुन्याचा आशीर्वाद राहील, तिन्ही गोष्टी करायच्या. त्यामुळे युवकांचं स्थान नक्कीच राहणार, पण अनुभवी सुद्धा लोक लागतील. दोघांचं संमिश्रण कसं करतात हा प्रयत्न आमचा. युवा पिढीचं सर असं आहे की त्यांना नॉलेज आणि एज्युकेशन सगळ्याच गोष्टी आहेत, त्याच्यानुसार एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला आहे. मतदान शेवटी मतदान पण आहे. हो ना बरोबर आहे. लोकांमधून नाव आलं पाहिजे, सामाजिक कामही त्यांचं लोकांतून नाव आलं पाहिजे. हो सर, धन्यवाद. नमस्कार. आत्ता आपल्यासोबत आहेत भाऊराव साखर कारखान्याचे संचालक. आत्ता आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि या ठिकाणी चाललेलं काम, या ठिकाणचा सगळा कारभार आणि साहेबांनी केलेलं काम, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी जे काही त्यांनी केलं याच्याबद्दल सर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. मी साहेबराव राठोड, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे संचालक गेल्या 15 वर्षापासून आहे. आज कारखान्याची मोळी साहेबाच्या हस्ते, आज 30वा गाळप आज साहेबाच्या शुभ हस्ते संपन्न झाला. गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये उच्चांकी भाव आज भाऊराव सहकारी युनिट नंबर 1नी 2600 रुपये भाव दिला आणि युनिट नंबर 2 2773 रुपये भाव देऊन आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर 1चा कारखाना आहे. साहेबाच्या नेतृत्वाखाली चालते. कारखान्याचे साधारण 12,000 सभासद आहेत आणि सगळ्याचे ऊस वेळेवर आणि रीतसर टाईमशीर जातो. सगळ्या कारखान्याची जी नोंदणी जी आहे, ऊस विकास हे कुठे बी हे न होता वेळेवर ऊस लावून वेळेवर ऊस आम्ही कारखान्याचे वेळेवर गाळप करता आणि शेतकरीसुद्धा समाधानी आहेत. आणि अशा पद्धतीने साहेबाच्या नेतृत्वाखाली हे कारखाना फार चांगल्या पद्धतीने चालवतो. बाकी आमचे मित्र देशमुख साहेब बोलतील, आमचे माझे पिंपळगावचे. नमस्कार. हे साहेबांनी एक इथं कारखाना जे उभारणी केलेला आहे, एक आम्हाला योगदान आहे, आम्हाला जीवनदान आहे. आणि हे कारखाना अशा प्रकारे चालतं की अख्खा महाराष्ट्रात, मराठवाड्यात नंबर 1चा आहे. काही लोक गालबोट ठेवतात, पण ते चुकीचं आहे. या कारणाने चुकीचं आहे की कारखाना ज्याचा चांगला संसार चालला त्याचा मोडायचा कसा हे बघतात. पण हे कारखाना नंबर 1 महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे. आणि साहेबाचे आम्ही सर्व जिल्हा काय सर्वच मराठवाड्यातील जनता ऋणी आहेत. साहेबांनी एवढं विकासाचं काम केलेलं आहे. कारखाना आहे, युनिट नंबर 1 आहे, युनिट नंबर 2 आहे आणि शेतकऱ्याला कोणतीही तकलीफ नाही आतापर्यंत. वेळेवर ऊस जातो, वेळेवर पेमेंट भेटते आणि वेळेवर. दुसरे कारखाने जाहीर करतात एक, देतात एक. पण हे कारखाना जो बोलतो तोच चालतो, याच्या व्यतिरिक्त कोणतंही नाही. खोटी नाटी काहीच नाही, पारदर्शक व्यवहार आहे इथं. आणि साहेबांचा आम्हाला एवढा आशीर्वाद आहे की आम्ही साहेबाला सोडू शकत नाही. धन्यवाद सर. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यांनी आतापर्यंत केलेली कामं आता सरांनी सांगितलेली आहेत आणि ग्रामीण भागातील शेतकरी असू द्यात किंवा शहरी भागातील शेतकरी असू द्यात, त्यांच्यासाठी यांनी खूप जास्त मोलाचं कार्य केलेलं आहे. नमस्कार, मी कुसुम पारटकर. युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण आलेले आहोत भाऊराव साखर कारखाना येळेगाव या ठिकाणी. आताच आपण हा कार्यक्रम संपूर्णपणे पाहिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याच्यानंतर आताचे आपल्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनाही आपण आता भेटलेले आहोत आणि हा कार्यक्रम आपण संपूर्णपणे पाहिलेला आहे. धन्यवाद.